नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत असो, भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, सच्चिदानंद भगवंत सद्गुरू नाथांच्या चरणी साष्टांग दंडवत असो, सद्गुरुत्रयांना वंदना करून आज चिंतनाला घेतलेला अभंग माऊली तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अतिशय प्रसिद्ध असा आणि भगवंताचं आणि भक्ताच्या दोघांचा अंतरंग मर्म सांगणारा अभंग आहे। अभंगामध्ये तुकोबाराय महाराज म्हणतात, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, धरावे घरटी जागे घालत असे, घरटी जागे घालत असे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची। तुका म्हणे विकले देवे, तुका म्हणे विकले देवी, आपण भावे सबसाठी, आपण भावे सबसाठी, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची। फार सुंदर असा भक्ताचा आणि भगवंताचं नेमकं नातं काय आहे, त्या नात्यातल्या सुद्धा वर्मावरती बोट ठेवणारा हा 4 चरणाचा अतिशय सुंदर आणि तुकोबाराय महाराजांचा अंतरंगातला भाव त्यांनी प्रकट केला आहे। फार छान अभंग आहे। अभंग माणसाची दृष्टी बदलून टाकणार आहे। नीट चिंतन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं सौंदर्य जे आहे त्याच्यापेक्षाही आत्मीयता आणि भगवंतांच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा जो सुयोग प्राप्त होतो, हा संतांचा अर्थात तुकोबारायांचा कृपाप्रसाद आहे। श्री संत तुकोबाराय महाराज एक वेगळी गोष्ट सांगतात। बघा, एक आई असती आणि आई आपल्या मुलावर रागावते, त्याच्याशी बोलत नाही, आबोला धरते। का बोलत नाही? मुलगा आईला खूप मोठा, आई बोल ना माझ्याशी, आई बोल ना माझ्याशी, आई बोल ना माझ्याशी, खूप वेळा तो आईला म्हणतो, पण मुलाला आई उत्तरच देत नाही। तो मागे 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 फिरतो तरी आई उत्तर देत नाही। खूप वेळानंतर तो मुलगा आपल्या चुका आठवतो आणि म्हणतो की माझं काय चुकलं, माझं काय चुकलं, आणि त्याच्यानंतर तो अनेक चुका सांगतो पण तरी आई बोलत नाही। शेवटी तो आईला सांगतो की आई, तू स्वयंपाक करून खूप वेळ झाला होता, तू माझी जेवणासाठी वाट बघत होती आणि मी खेळत बसलो, हे तर तुला राग आला ना? आई पटकन म्हणते, एवढं कळतं तर याला काय झालं वेळेवरती? आबोला संपला। आई मुलातला आबोला संपला, मुलगा प्रेमाने जेवायला लागला। पती पत्नींच्या मध्ये आबोला होतो। पत्नीची इच्छा असते की पतीने ओळखावं की माझा मनात भाव काय आहे, पण जर तो पतीला कळाला नाही तर भयंकर दुःख पत्नीला होतं आणि कितीतरी वेळा या दुःखामध्ये संसाराची राख रांगोळी सुद्धा होऊ शकते। की काय नेमकं पाहिजे ते कळलं पाहिजे। तसंच गुरु शिष्याच्या नात्यामध्ये सुद्धा आहे। संकेतातून गुरु बोलतात ते शिष्य साधकाच्या अंतरंगाला कळलं पाहिजे आणि त्यामुळे त्याने आचरण केलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अलिखित पण अधोरेखित आहेत। या सगळ्या गोष्टी अलिखित पण अधोरेखित आहेत, ते ओळखता आल्या पाहिजेत। तसं अध्यात्मामध्ये पण एक अलिखित पण अधोरेखित गोष्ट आहे की मी भक्ती करतो पण ती भगवंताला आवडते का? तर भगवंताला माझ्याकडनं काय हवं आहे आणि भगवंत माझ्या कुठल्या कृतीवरती प्रिय होणार आहे आणि मला दर्शन देणार आहे किंवा कृपा करणार आहे, हे साधकाला कळलंच पाहिजे। वर्म हे वर्म साधकाला कळलंच पाहिजे। काही लोकांना वाटतं की खूप छान पूजा केली, खूप फुलांची आरास केली, खूप मोठ्या रीतीने आपण देवाला आवडतो त्या फुलांचा खूप घमघमाट केला की देवाला आवडतं। काही लोकांना वाटतं की विशिष्ट प्रकारचे उदबत्त्यांचा जुडगा लावल्यानंतर देवाला आवडतं। काही लोकांना वाटतं की दिव्यांची आरास केल्याने देवाला आवडतं। काही लोकांना वाटतं की पंचारती, नैवेद्याची ताटं, अशा गोष्टी। काही लोकांना वाटतं की तंत्रमंत्रामधून देवाची साधना होते। काही लोकांना वाटतं की खूप पूजा केल्याने किंवा खूप प्रकारातून आपण सेवा केल्याने देवाला आवडतं। पण खरंच सांगा की हे सगळं देवाला आवडतं का? मग एखादा गरीब याच्याकडे त्याच्याकडे काहीही नसतं परंतु तरीही त्याची सेवा देवाला आवडते। पण त्याचं नेमकं काय मर्म आहे, त्यातलं नेमकं काय तथ्य आहे, भगवंताला काय आवडतं
आणि भगवंत कशावरती प्रसन्न होतात त्याचं रहस्य माऊली तुकोबाराय महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. या अभंगामध्ये तत्व आणि तत्वच चारी चरणामध्ये आहे. पण मूळ तत्व जे आहे त्या अभंगाच्या प्रथम चरणातल्या पहिल्या ओळीमध्येच सगळं दिलेलं आहे. अभंगाचं नेमकं तत्व काय? तर हरिकथेची आवडी देवा. भगवंताला सगळ्यात गोष्ट कोणती आवडत असेल तर तुम्ही पूजा पाठ काय वाटेल ते करते, त्याच्यापेक्षा देवाला आपली कथा ऐकणारे माणसं आवडतात. कारण काय की भगवंतांची एकमेव कथा अशी आहे की जी माणसाचं अंतःकरण निर्मळ करते. संसारातल्या कथा ऐकल्या की माणसाच्या अंतःकरणामध्ये गढूळता येते. कोणी कोणाचं गॉसिप ऐकलं, कोणी कोणाविषयीची जर चर्चा ऐकली वेडीवाकडी तर लगेच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भाव निर्माण होतात. असा आहे होय तो माणूस, अरे च्या बरं झालं मला सांगितलं, आता मी त्याच्याबद्दल सावध राहील. एखाद्याबद्दल फुगवून काही सांगितलं, तो फार दानशूर, त्याला गोडगोड बोललं काही देतो, हो का बरं झालं मला सांगितलं. पण त्याच्यापेक्षा मुद्दाम खोटी खोटी स्तुती करतात. काहीतरी एखाद्याला भजी आवडतं सांगितलं की त्यासाठी मुद्दाम भजी करतात. माझे एक स्नेही मित्र आहेत, त्या स्नेही मित्रांना कोबीची भाजी आवडते असं कोणतरी सांगितलं आणि ते ज्या वेळेला भारतामध्ये आले होते परदेशातून त्यावेळेला ज्या ज्या घरामध्ये गेले त्या त्या घरात त्यांना कोबीचीच भाजी खाऊ घातली. आणि ते कोबीची भाजी खाता खाता ते एवढे कंटाळले की शेवटी मला म्हटले, अहो महाराज कोबी माझ्या मनात कधी सुटेल? तो म्हणतो तुमच्या तोंडून कोबीची भाजी आवडते असे शब्द गेले, ते ज्या क्षणी मला आवडत नाही म्हणाल त्याची मागं कोणी लागणार नाही. जावयाने पहिल्या दिवशी भोपळा खाल्ला आणि सासूला सांगितलं काय सुंदर भाजी केली सासूबाई, कधी खाल्लीच नाही. दिवाळीच्या 8 दिवसामध्ये जावयाने भोपळ्याशिवाय दुसरं काय खाल्लंच नाही. हे संसारातली व्यथा आहे. आपण आपल्या मनाची कल्पना करतो. गणपतीला फक्त मोदक आवडतात. यो मोदक सहस्रण यजती स वांछित फलम वापनोती. पण 1000 मोदक द्यायचे म्हणजे 1000 वेळा तुझ्या मनाला मोदकासारखं पूर्णपणे वरती एकरस करून आतमध्ये साठवून ठेवायचं आणि आतलं साठवलेली भक्ती अर्पण करायची. हे विसरून जातं मनुष्य. फक्त मोदक 1000 लागतात. आम्ही गणेशात केला होता बदलापूरच्या हॉलमध्ये, तर 1000 मोदक मिळाले नाही म्हणून ब्राह्मणांची तिळतिळ तुडत होती जीव. हे कसे मिळतील, कोण करून देईल? मग एवढी 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 बोळक्यासारखी मोदकं करून आणली कुठून तरी. आणि ते एकदाचे 1000 मोदक एवढ्याशा पाठीत बसलेले बघितल्या वाटलं की एवढे पाठीत 1000 मोदक बसतात. तर ब्राह्मणांनी ग्वाही पुरत होते, शपथ गणपतीची 1000 मोदक आहेत. मी म्हटलं गणपतीचं काय खायली, याच्यातले निम्मे तर मी एकटाच खाऊन जाईल. आणि एक मोदक गपचूप गुरुजी लक्षात फोडला, तर वरतच आवरण होतं, आतमध्ये माशीच्या पंखा एवढंच आसारण होतं. मग देवाला असं आवडतं? देवासाठी सत्यनारायणाच्या पूजेत 5 फळं मांडा, ते हे करा ते करा, ते लोक त्याच्यामध्येच अडकून पडतात. देवाला हे आवडतं ते करायला पाहिजे, देवाला ते आवडतं ते करायला पाहिजे, मग त्याच्यातही तडजोड होती. आपण एक बघितलं ना गंमत, की सोन्याची टोपी वाहीन म्हणजे काय, तर सोन्या नावाच्या मुलाची टोपी डोक्यावरती वाहीन. हे या स्वरूपाचं परमार्थ करणारी माणसं या जगामध्ये खूप आहेत. पण देवाला काय आवडतं? तर ज्याने अंतःकरण शुद्ध होईल, पवित्र होईल, तशी हरिकथा भगवंताला आवडते. मग हरिकथा पापमुक्त कशी करते? तर हरिकथा ऐकत असताना साधकाला ही गोष्ट जाणवते की आपलं काय चुकलं, आपण काय करता कामा नये आणि आपण किती विश्वास ठेवला पाहिजे. पराकोटीचा विश्वास म्हटला जातो ना, त्यात पराकोटीचा म्हणजे काय, तर पर शब्दाचा अर्थ परमार्थ. परमार्थावरती पूर्ण विश्वास पाहिजे. ज्याचा परमार्थावरती गाढ विश्वास आहे त्याची कोणतीही गोष्ट देवाला आवडते. जसं मगाशी चिंतन केल्याप्रमाणे शबरीची बोरं भगवंताला आवडली, किंवा विदुराकडच्या कण्या भगवंताला आवडल्या, सुलभाने खाल्लेली दिलेली केळाची सालं आवडली. भगवंताला त्या गोष्टी आवडतात. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. भागवतामध्ये श्रुतदेव ब्राह्मणाची कथा येते 10व्या स्कंदामध्ये. त्या श्रुतदेव ब्राह्मणाच्या कथेमध्ये म्हणजे ही कथा येते, सुदामा ब्राह्मणाच्या कथेनंतरची कथा आहे. त्यात सांगितलं की श्रुतदेव ब्राह्मणाकडे भगवंत जनकपुरीला गेले होते. सगळ्या राजांच्याकडे तिथे गेले होते. त्या ठिकाणी बरोबर जाताना शुकदेवांसकट वेदव्यासांचे सकट जवळजवळ 1000 मुनींना घेऊन गेले होते भगवंत. आणि शुकदेवांनी झोपडी छोटी, पण त्यांनी सगळ्यांना बसवलं आणि जशी भगवंतांची पाद्यपूजा केली तशी सगळ्या ब्राह्मणांची पूजा केली, संतांची पूजा केली. जे भगवंताला अर्पण केलं ते सगळ्यांना अर्पण केलं. आणि जो नमस्कार भगवंताला केला तो सर्वांना नमस्कार केला. आणि नंतर एक गोष्ट केली त्यांनी, सगळ्यांना म्हणजे एकच साथ नमस्कार घातला आणि सांगितलं की सर्वांच्या ठाई परमात्मा आहे. आज परमात्मा माझ्याकडे 100 नाही 101 रूपामध्ये आलेला आहे. भगवंताने श्रुतदेव ब्राह्मणाला इतकं ज्ञान दिलं.
की त्याची कथा भागवतामध्ये खास आवर्जून गावी लागते, इतकी सुंदर कथा आहे. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की देवाला काय आवडतं? तुम्ही दिलेले मोदक आवडतात, तुम्ही दिलेलं गुळखोबरं आवडतं, तुम्ही दिलेली एखादी वस्तू आवडते, तुम्ही लावलेलं अत्तर आवडतं, तुम्ही लावलेला उब्बीचा जुडगा आवडतो, तुम्ही केलेली पंजारा ती आवडते, तुम्ही अत्तराचे दिवे पाजळले ते आवडतात, तुम्ही सोहळ्यामध्ये उभं राहिलं ते आवडतं. देवाला काय आवडतं? तर देवाला अंतःकरण पवित्र करणारी गोष्ट आवडते, ती म्हणजे हरिकथा, की जी तात्काळ माणसाला पापमुक्त करते, जी तात्काळ माणसाला आपले दोष दाखवून देते, आणि जी तात्काळ माणसाला वैराग्याची प्राप्ती करून देते, जी तात्काळ माणसाला भगवंताला कसं पाहावं आणि आत्मसात करावं याचं मार्गदर्शन करते. आणि म्हणून भागवताचं वर्णन केले की दशमस्कंद जे कोणी ऐकतात ते तात्काळ पापमुक्त होतात आणि विषयमुक्त होतात. एका या रासक्रीडेमध्ये असं म्हटलेलं आहे की रासक्रीडे पंचाध्याय ऐकल्यानंतर हृदयाचा रोग दूर होतो. म्हणजे काय हार्ट अटॅक येणार नाही, तर हृदयामध्ये असलेले जे वासनेचे बीज आहे ते जळून जातं. हे त्या हरिकथेचं वैशिष्ट्य आहे. मग अशी जी हरिकथा ऐकणारी लोक असतात आणि त्याची ज्यांना आवड आहे आणि ते पुन्हा 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 त्या हरिकथा वाचतात, हरिकथा गातात आणि हरिकथेच्या आनंदामध्ये समरस होतात, आणि प्रत्येक वेळा नित्य नवा आनंद ओवाळ्याचा श्रीमुख याप्रमाणे नित्य नव्याने हरिकथा ऐकतात. त्याची भगवंताला एवढी आवड आहे की ते काय ऐकत असं. अंतःकरण पवित्र झाल्यानंतर पवित्र काय करायचं आहे? तर पवित्राला पवित्र करणारं साधन कोणतं, असा प्रश्न ज्या वेळेला शौनकादी ऋषींनी विचारला होता, तर त्याचं उत्तर शुकदेवाने सांगितलं होतं की पवित्राला पवित्र करणारं साधन म्हणजे फक्त हरिकथा आहे, जे पवित्रालाही पवित्र करतं. भागवताच्या महात्म्यामध्ये एक कथा येते, ज्या कथेमध्ये भक्तिरूपा तिला नारदांचं दर्शन होतं. ज्ञान वैराग्य हे वृद्धरूपामध्ये असतात. नारद खूप प्रयत्न करतात, आकाशवाणी होते, संत मार्ग सांगतील. मी मुद्दाहून संक्षिप्त सांगते कथा. मग संत मला सांगतील त्याप्रमाणे मग सनकाधिक त्यांना भेटतात. सनकाधिक हरिकथा का सांगतात, त्या सनकाधिकच हरिकथा सांगतात आणि नारद आणि सगळे श्रोते ऐकतात. इथपर्यंत आपला भाग माहिती आहे. पण पुढचं मर्म माहिती आहे आपल्याला. त्या कथेमध्ये ती दोन्ही पुत्रांना घेऊन, तरुण पुत्रांना घेऊन नाचत नाचत भक्ती येते. तिच्या अंगावर दागिने असतात, ते दागिने त्या ग्रंथातल्या आनंदाचे दागिने, हेही आपल्याला माहिती आहे. कुठं राहू ती विचारते. त्यावेळेला तू भक्तांच्या नित्य हृदयात निवास कर म्हणून सांगितलं जातं. पण त्या ठिकाणी अजून एक वाक्य आहे, अजून एक सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की भक्ती आल्याबरोबर, तिथे हरिकथा आल्याबरोबर भगवंतही प्रगट होतात. त्यांना पण सनकाधिक म्हणून उभे राहतात, सनकाधिक वंदन करतात आणि भगवंत म्हणतात की वरमगृही, वर मागा, वर मागा, वर मागा. त्याला सनकाधिक मुनी वर मागतात, ये भगवंता, जिथे तुझी हरिकथा चालली असेल त्या ठिकाणी तुम्ही यावं. सद्य वृद्ध वृद्ध म्हणजे ज्या ठिकाणी भगवत कथा आहे त्याच ठिकाणी भगवंत तात्काळ साधकाच्या, ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये प्रकट होतो, असं त्या भागवत कथेचं मर्म त्या ठिकाणी सांगितलं. मग हेच मर्म, तेच बोट पकडून ज्यांनी शेकडो वेळा भागवत वाचलेलं आहे असे संत श्रेष्ठ माऊली तुकोबाराम महाराज आम्हाला हेच गोष्ट सांगतात की याचं त्याचं संसाराचं, पाऊस पाण्याचं, पीक पाण्याचं, उत्पन्नाचं आणि महागाईची चर्चा करण्यापेक्षा, आकाशाची चर्चा करण्यापेक्षा, ढगांची चर्चा करण्यापेक्षा, नदीची चर्चा करण्यापेक्षा, वादळवारी चर्चा करण्यापेक्षा, पशुपक्ष्यांची चर्चा करण्यापेक्षा, कोणाचीही चर्चा करण्यापेक्षा हरिचर्चा करा. हरिचर्चा ही अंतरंगातली चर्या चेहरा मोहरा बदलून टाकते. हरिकथा हा हरिरस देणारा आनंद आहे. पिबत भागवतम रसमालय मोहरो रसिका भूभावका. हा भागवताचा प्रेमरस पीत राहा. किती पीत राहा? शेवटचा श्वास असेपर्यंत तुम्ही भगवंतांच्या कथेचं अमृतपान करत राहा. कारण हे अमृतपान साधकाचं नुसतं अंतःकरण स्वच्छ करत नाही, तर साधकाची दृष्टीच धरत नाही, साधकाला पारस्पर्श करत नाही, म्हणजे परिसाचा स्पर्श करत नाही, चिंतामणीची प्राप्ती करून देत नाही, कल्पवृक्षाची प्राप्ती करून देत नाही. तर काय करते? तर हरिकथा प्रत्यक्ष भगवंताला अनुभवण्याची क्षमता देते, भगवंताला अनुभवण्याची दृष्टी देते, भगवंताला प्राप्त करण्याची युक्ती सांगते आणि भगवंताला प्राप्त केल्यानंतर धारण करण्याची शक्तीही सांगते. भगवंताला धारण करणं साधी गोष्ट नाही आहे. ध्रुवाच्या बाबतीमध्ये भगवंताने दर्शन दिल्यानंतर सांगितलं, माझं दर्शन झालं, पण तुला धारण करण्याची शक्ती तुझ्या आजोबांच्याकडून मिळेल. ज्या वेळेला
तू काहीतरी चुकीचं वागशील का? तुझ्या आजोबा तुला सांगतील वैष्णव असं वागत नाहीत. आणि त्याला भाऊ उत्तम मारला गेला यक्षांच्याकडून. त्याला ध्रुवाने मोठं युद्ध केलं. त्याला स्वयंभू म्हणून तिथं प्रकट झाले आणि ध्रुवाला सांगितलं की वैष्णव वैर करत नाहीत. आणि ते सांगितल्यानंतर मग ध्रुवाने सगळं सोडलं आणि मग खऱ्या अर्थाने ध्रुव भक्तराज झाला. लक्षात. प्रल्हादाला सुद्धा हे कळण्यासाठी च्यवन भार्गव मुनी पाण्याच्या माध्यमातून भडोच म्हणजे आत्ताच्या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरनं ते भडोच माध्यमातून पाताळ लोकाला गेले आणि ते प्रल्हादाला पाताळामध्ये विष्णूंचं दर्शन घडवण्यासाठी म्हणून त्याला नैमिषारण्यामध्ये घेऊन आले प्रल्हादाला. आणि त्याच्या नरनारायणाचं दर्शन घडवून त्यांच्याशी 5000 वर्ष सांकेतिक युद्ध करायला लावून नंतर प्रल्हादानं सांगितलं हा अभिमान चांगला नव्हे. आपल्याला जर भगवंताला प्राप्त केलंय तर प्राप्त केलेला भगवंत धारण करण्याची सुद्धा क्षमता लागते. गुरुमंत्र धारण करण्याची सुद्धा क्षमता लागते. कृपा धारण करण्याची सुद्धा क्षमता लागते. देवी भागवतामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. मग हे परमतत्व जे आहे ते परमतत्व जिथे मिळतं त्याची नावे हरिकथा. आणि म्हणून भगवंताचं मर्म सांगण्याची कथा आहे जे संतांच्या मुखारविंदातून निघते. आणि संत ते रंगवून सांगत नाही तर संत त्याच्या मर्माचा उच्चार करून गोपनीयतेचा उच्चार करून किंबहुना गौप्यस्फोट नव्हे तर गौप्याला आलिंगन देऊन तो अमृत कलश उचलून साधकाच्या हातात देतात. देवाला अमृत कलश प्राप्त करून देत असताना तरी 14 रत्न काढावी लागली. पण संत अंतःकरणाच्या मंथनातून आणि सत आणि असत वृत्तीच्या मंथनातून दोघांच्या माध्यमातून सरळ अमृत कलशच काढतात आणि तो अमृत कलश साधकाच्या हातात देतात आणि सांगतात की हा पी पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुविभावका. हा या हरिकथेचं वैशिष्ट्य आहे. बरं, या कथेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इथं सगळं परिपूर्ण होतं. इतकं सुंदर या हरिकथेची. आणि ज्यालाही हरिकथेचं वर्म कळलं त्यासाठी देवट मागेमागे फिरतोच. पण जो हरिकथेचं हे वर्म सगळ्यांना समजावून सांगतो आणि युक्तीने प्रयत्नाने प्रयत्नपूर्वक यत्नपूर्वक सतत प्रयत्न करून जो सगळ्या लोकांना हरिकथेच्या मागे वळवतो अशा लोकांची तर देवाला अतिशय आवड आहे. आणि त्या ठिकाणी त्या लोकांची सेवा करण्यासाठी देव स्वतः सेवेकरी होतो त्यांची सेवा करण्यासाठी. कारण जो यत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक अत्यंत कष्टपूर्वक साधनापूर्वक आणि तो अनेकांना हे ज्ञान देतो. आणि म्हणून एकनाथ त्यांच्याकडे श्रीखंडाच्या रूपात देवाला राहायला आवडलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या माऊलीच्या शब्दात सांगायची तर ज्ञानेश्वर माऊलींचे सगळ्यात अप्रतिम शब्द एकच आहे की ज्यांनी माझं मन वेधलं गेले. ते मन शब्द म्हणजे असे की द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो द्वारकेमध्ये फार कमी सापडला. याच्यात जास्त वेळ तो पांडवांच्या घरी होता. कारण पांडवांना 5 जणांना हरिकथेची आवड होती आणि हरिकथेचा प्रचार प्रसारही ते आत्मतत्वातून करत होते. हीच गोष्ट आहे. करतो सेवा दासांची. म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीत असे. तो मागे मागे त्यांच्या जातो आणि नुसतं जातच नाही तर तो त्यांच्या मागे मागे जातो. जिकडे जातील तिथे त्यांच्या मागे मागे जातो. ते कुठेही जावं त्यांच्या मागे मागे जातो. कोणत्याही योनीत जावं त्यांच्या मागे 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 जातो. कुठल्या रूपात असो त्यांच्या मागे मागे जातो. उदाहरण सांगा ना, एखादं आहे उदाहरण? आहे, भागवतामध्ये उदाहरण आहे. तो भागवताचं उदाहरण संत नामदेवराय महाराजांनी सांगितले. नामदेवरायांनी शब्द सांगायचे झालं तर काय म्हणतात ते? आला वनमाळी मग भेटती सकळी, मग भेटती सकळी, गाई गावताती वत्से, अंगाते चाटती कृष्ण अंगाते चाटती, भक्त अंगाते चाटती. त्या भगवंतांच्या आज्ञेने ऋषीमुनी असंख्य करोडो ऋषीमुनी गाई वास्त्र झाली होती आणि त्यांच्या धुळीमध्ये भरायला भगवंताला आवडत होतं. म्हणून गाई वासरांच्या मागे भगवंत चालायचे आणि त्यांच्या गोरजाने भगवंत पार नाहून निघायचे. सांगताना अंगावर रोमांच येतो. दृष्टीडोळ्यापुढे उभं राहतं. धुळीने माखलेला तो निलवर्णीय भगवंत. फक्त डोळे त्याचे दिसत आहेत, बाकीच्या धुळीमध्ये संपूर्णपणे तो धुसर झाला आहे. पण त्याच्या मुरलीचा रवा ऐकायला येतोय, त्याचे डोळे दिसत आहेत आणि त्या डोळ्यातलं आश्वासन दिसतंय की जो संतांच्या मागं गेला तो ठाईचं मुराला अनुभव आहे. त्याला दुसरं काहीही लागत नाही. म्हणून मी संतांच्या मागं जातो. या भगवंताने त्या गाई वासरांच्या चरणधुळीची आणि त्या ब्रजातल्या लोकांच्या चरणधुळीचं मूठ उचलली आणि सरळ तोंडात टाकली. त्याला मृत्तिका भक्षण लीला म्हणून एक नावाने प्रसिद्ध आहे. बलरामाने प्रसाद मागितला, भगवंता तुझ्या हातून दे, तेवढे माझ्या हातून प्रसाद मिळेल.
पण संतांच्याकडनं त्यांच्या मागं गेलं तर कृपा प्रसाद मिळेल. मी फक्त प्रसाद देतो, पण मला प्राप्त करण्याची कृपा फक्त संत करतात. आणि म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे, जिकडे जाई तिकडे तो हरी येतो. अहो, तो ब्रजभूमीमध्ये गाई वासरांच्या मागे फिरला का? आणि ते ऋषीमुनी होते. तो रासक्रीडा करताना गोपिकांचे एकेकीचे हात धरले का? भगवंतांना सहस्रावधी गोपिका यांचं रूप घ्यावी लागली का? कारण प्रत्येक गोपिका एक भक्त आहे, म्हणून प्रत्येक गोपिकेबरोबर एक भगवंत झाला. आणि भागवतामध्ये वर्णन केलं, एक गोपी संगे हरी खेळे फुगडी. का खेळला तो फुगडी? कारण एक गोपिका म्हणजे एक युगातला एक धर्म आहे. अनंत कोटी भगवंताने जर रूप धारण केले, नमोस्त अनंत आहे, सहस्रमूर्ती आहे, तर तो सहस्रमूर्ती असलेल्या भगवंतांच्या समोर सहस्रावधी संत रूपामध्ये श्रुती वेदश्रुती गोपिका होत्या. म्हणून त्यांचा हात धरायला भगवंताला लाज वाटली नाही. भगवंतांचा हात धरला. इतकंच काय, तर भगवंताच्या पायाला मिठी मारतात ना, भगवंताने गोपिकांच्या कमरेला मिठी मारली. संतांच्या तोंडातला उष्टा प्रसाद खातात ना, भगवंतांनी राधाधर मधुरसिका रजनीकर कुलतिलका हे शंकराचार्याचं वचन सिद्ध केलं. आणि त्या प्रत्येक गोपिकाच्या तोंडातला उष्टा बिडा भगवंतांनी खाल्ला. आणि काय सांगावं भगवंतांची कृपा. प्रेमाचं वैशिष्ट्य विचारलं तर भगवान म्हटलं की जोपर्यंत तू चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मी तुमच्या प्रेमातून उतराई होणार नाही. जोपर्यंत माझं नाव आहे तोपर्यंत मला लोक गोपीजन वल्लभ म्हणतील. कारण तुम्ही गोपींनी मला कधीच विकत घेतलेलं आहे, कधीच मला आपलंसं करून टाकलेलं आहे. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. भगवंताचं वैशिष्ट्य काय आहे? तिसऱ्या चरणात सांगतात की निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे. हा भगवंत इतका निर्लज्ज होतो की ते भगवंतांचे भक्त जिथे जातील त्यांच्या मागे मागे जातो, जिथे बसतील तिथे जाऊन बसतो. मग भगवंतांचे भक्त जे एखाद्या अभक्ताच्या घरामध्ये गेले आणि त्याला काही ज्ञान दिलं आणि त्याचा हात धरला आणि सांगितलं, अहो वेडावाकडा आहे परंतु आपला आहे. पण तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. भगवंताला उपेक्षा करता येत नाही, कारण ही हरिभक्ती हरिकथा गाणार यांची ताकद आहे. मग तो किती का पापी असे ना. अहो, म्हणून तर प्रल्हादाने भगवंताला प्रार्थना केली की माझ्या वडिलांना अधोगतीपासून वाचवा. भगवंतांनी वैर करणाऱ्या प्रल्हादाच्या पित्याला सुद्धा नकळत वरदान दिलं की तुझ्या 7 पिढ्यात मी कोणाला मारणार नाही. पण त्याचा उद्धार करण्यासाठी अजून काही लीला व्हायच्या आहेत, म्हणून एवढंच फक्त सांगितलं 7 पिढ्यात कोणाला मारणार नाही. केवढी कृपा करू शकतो भगवंत. पण भगवंताने कृपा का केली? कारण तो संतांच्या मागे 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 जातो. प्रल्हादाच्या मागे मागे भगवंत गेला म्हणून त्याला करावं लागलं. अहो, एवढंच काय, त्या गजेंद्राचा पाय त्या ग्राहांनी म्हणजे मगरीने पकडला होता, पण त्या गजेंद्र रूपी संतांनी हरिकथा गायली, पूर्वजन्मामध्ये आठवलं ती. त्याच्यामुळे भगवंत गरुडावरती बसून आले पितांबर परिधान करून, आणि त्यांनी चक्र चालवलं आणि ग्राहाला सुद्धा त्याचा धाम मिळवून दिला आणि भगवंताचं पार्षदपद गजेंद्राला देऊन टाकलं. हा या हरिकथेचा महिमा आहे. म्हणून भक्त जिथे ज्या अवस्थेत ज्या ज्या क्षणी जिथे म्हणून बसतो त्या त्या ठिकाणी भगवंत जातो आणि तिथे बदलायचं त्याच्या अंगी प्रेमाचं भरतं येतं. देवाला असं चौरंग लागतो असं नाही, भक्ताला सिंहासनावरती बसवतो आणि आपण बाकी सेवा करतो. एकाच ठिकाणी भगवंताचं मोठं वैशिष्ट्य आहे, नंदासी टाकून आपण बैसे राजसिंहासनी, बैसे राजसिंहासनी, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. यात गमत काय आहे? नंदासी टाकून आपण पैसे राजसिंहासनी. नंद बसलाय, त्याला बाजूला केलं आणि नंदाच्या जागी आपण बसला, म्हणजे नंदाच्या हृदयात जाऊन तो बसला. आणि त्यामुळे नंदाला आनंदच काय, समृद्धीच काय, नंद आनंद वाटता झाला. पण हृदयात तो असल्या कारणामुळे त्याचं कामच दान देणं. तो स्वतःला देऊन टाकू शकतो तो भगवंत आहे, आणि जो भगवंताला वाटू शकतो तो नंद आहे. हे दोन्ही घडलं का? तर निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. तो अशी सेवा करतो. ज्ञानेश्वर महाराज तर फार छान सांगतात की पायकू पाठीशी घातीला. शब्द काय आहे? पायकू पाठीशी घातीला.
युद्धाच्या वेळेला भगवंतांनी आपल्या पायिकाला म्हणजे आपल्या भक्ताला पाठीशी घातलं, स्वतः उभे राहिले हातात रथाचं सारथ्य करण्यासाठी. आणि जे बाण आले, जे अर्जुनाला निवारण करता येणारे जे बाण होते ते सगळे आपल्या हृदयावरती झेलले. पण अर्जुनाच्या केसाला धक्का लागू दिला नाही. ज्यावेळेला युद्ध संपलं आणि अर्जुन रथातून उतर सांगितलं, अर्जुन रथातून उतरल्याबरोबर भगवंतांनी वरती बघितलं तर वरती ध्वजस्तंभी हनुमान होते. जायला सांगितलं त्यांना. हनुमान महाराज निघून गेले आणि ज्या क्षणी भगवंत रथातून उतरले त्या क्षणी कापरासारखा रथ पेटला आणि घोड्यांसकट रथ जळाला. अर्जुनाला सांगितलं इतक्या वेळा मृत्यू होता, पण तो मृत्यू मी तिथे बसल्या असल्या कारणामुळे आला नाही. हे वैशिष्ट्य आहे की भरत्या अंगी प्रेमाचे निर्लज्ज भोजे नाचे रंगी. तो निर्लज्ज होऊन मी कोण आहे ते देवाचं देवपण विसरून तो भक्ताच्याकडे साखरी करतो. अहो यांनी चोखा मेळ्याची ढोरे ओढली, सावता माळ्याचं शेत केलं, गोरोबा काकाचा चिखल तुडवला, अहो तिच्या डोक्यातल्या उवा काढल्या, जनाबाईच्या डोक्यातल्या उवा काढल्या, संत सखूच्यासाठी स्वतःला खांबाला बांधून घेतलं आणि सखूला यात्रेला पाठवून दिलं. किती उदाहरण सांगायची, किती उदाहरण सांगायची. हे सगळं भगवंतांनी सेवा केली. किंबहुना चोखामेळ्याच्या बायकोचं बाळण पण भगवंतांनी केलं. आणि तिची बाळोती म्हणजे त्यावेळची जी काही वस्त्र असतील ती वस्त्र धुण्याचं काम, अंग लावायचं काम, तिला चोळून चाळून द्यायचं काम सगळं भगवंतांनी केलं. म्हणजे निर्लज्ज होऊन भगवंत भक्ताच्या अवतीभोवती नाचतो आणि त्याला पाहिजे ती भक्तासाठी कामं करतो. का? एकच, अरे तुम्ही हरिकथा करताय ना, मग तुमचं हरिकथेने चित्त निर्मळ झाले. निर्मळ चित्ते झाले नवनीते, पाषाण पाझर फुटती रे, खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाते. हा हरिकथेचा महिमा आहे. किती सांगू, मला सांगताना सुद्धा आनंद माझ्या हृदयात मावत नाही आहे. एवढ्या हरिकथेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज तर फार गमतीने म्हणतात, हे हरिकथेचं फार मोठं गुपित तुकाराम शेवटच्यांना सांगतात की तुका म्हणे विकले देवे आपणा भावे सवसाठी. भगवंताचा भाव ज्या भक्ताच्या हृदयामध्ये आला तिथे सवसाठी म्हणजे देणं घेणं केलं भगवंतानी. तुझा भाव मला दे, मी तुला माझा तुला होऊन जातो, मी तुझा होऊन जातो. तू फक्त भाव दे, तो भावाचा भुकेला आहे. तुझं मला प्रेम दे, तू माझी कथा ऐकतोस ना, मग तुझ्या सर्व जबाबदारी माझी. अनन्या चिंतयंतो माम, जो माझा अनन्य चिंतन करतो, ये जनाम पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याचा योग आणि क्षेम मी वाहतो. योग म्हणजे परमार्थ आणि क्षेम म्हणजे संसार, सगळं मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात की आपणा भावे सवसाठी, ज्यांनी भगवंताच्या चरणी हरिभक्तीच्या कथेचा भाव व्हायला, ज्यांनी भगवंतांच्या चरणी हरिभक्तीच्या कथेचा भाव व्हायला, त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की देव स्वतः त्याला देऊन टाकतो, फुकट विकून टाकतो. आणि त्याच्यासाठी तो वाटते ती सवसाठी. म्हणजे पूर्वी बार्गेनिंग म्हणजे बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे पूर्वीच्या काळी पैशाने व्यवहार होत नव्हते. तुमच्याकडे जी वस्तू ती तुम्ही द्या, त्याच्या बदल्यात आमच्याकडे वस्तू आम्ही तुम्हाला देऊ. तर भगवंत पण हेच आजही सिस्टीम वापरतो. बार्टर सिस्टीम त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे. म्हणजे सवसाठी. तुम्ही तुमचा भाव द्या, तुमचं प्रेम द्या, त्याच्या मोबदल्यामध्ये माझ्याकडे द्यायला काय, मी तुम्हाला देऊन टाकतो. अरे ज्यांनी सर्वस्व भगवंताला अर्पण केलं त्याला भगवंत परत काय देणार आहे, तर भगवंतच त्याचा होऊन जातो. भगवंतच त्याचा होऊन जातो. भगवंतच त्याचा होऊन जातो. हीच तर गोष्ट तुकोबाराय महाराज वर्मात सांगतात की तुका म्हणे विकले देवे, तुका म्हणे विकले देवे, आपणा भावे सवसाठी, आपणा भावे सवसाठी, आपणा भावे सवसाठी, आपणा भावे सवसाठी. भगवंतानी स्वतःलाच स्वतः अर्पण केलं. आजही वर्णन सांगू शकतो आपण की जिथे जिथे रामायण आहे तिथे तिथे राम आहे, मारुतीराय आहे. जिथे जिथे भगवंतांची प्रेमभक्ती चालू आहे तिथे ते सनकादिक मुनींच्या मिळालेल्या वरदानाप्रमाणे, सनकादिकाने मिळालेल्या वरदानाप्रमाणे जिथे जिथे भगवंताची कथा होईल ते तिथे भगवंत जाऊन उभे राहणार आहेत. कथा संपेपर्यंत ते थांबणार आहेत. आणि कथा संपेपर्यंत सगळ्या गोष्टी करून सगळ्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये प्रकट होऊन सगळ्या श्रोत्यांचं निदान कथेच्या कालखंडामध्ये अंतःकरण पवित्र करणार आहेत. त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर जर तुम्ही भेळ खाल्ली तर दोष तुमचा आहे. शब्द वापर, मी भेळ खाल्ली,
आणि भगवंताने मुरमुऱ्यासारखं हलकं आणि धवल तुम्हाला केलं होतं. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही आंबट चिंचेचं पाणी टाकलं संसाराचं, त्यात कांदा चिरून टाकला वासनेचा, त्यात कोथिंबीर टाकली, त्यात अजून काही टोमॅटोची फोडी टाकल्या आणि त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारची तळलेली फरसाण टाकलं, संसारातल्या अनेक गोष्टी जर कामक्रोधात टाकलं आणि ती भेळ करून जर खात असाल तर शेवटी दुर्दैव तुमचं आहे. पण जे कोणी त्या भगवंतांच्या कथेला सामोरे जातात, आत्मसात करतात, अंतरंगामध्ये ती कथा गातात आणि भगवत कथेमध्ये स्वतः तल्लीन होऊन स्वतःचं देहभान विसरतात आणि भगवत कथेमध्ये आत्मानंदाची प्राप्ती करता करता ते कथा ऐकता ऐकता कधीच तृप्त होत नाहीत. ते कथा ऐकत राहतात आणि कथेसाठी म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी म्हणून भगवंताला प्रार्थना करतात. अशा तुकोबाराय महाराज म्हणतात की अशांच्या मागे पुढे त्यांचा तो भाव हृदयातला घेऊन ती सौसाटी म्हणजे त्यांचं देणं घेणं पूर्ण करून भगवंत त्यांच्यासाठी स्वतःला विकतात, म्हणजे त्यांच्या दारामध्ये कायम नित्य राहतात. भगवंत आपल्याकडे नित्य यावंसं वाटत असेल तर प्रेमाने भगवंतांचे हे अभंग ऐका, प्रेमाने या अभंगांवरती प्रेम करा आणि अभंगात वर्णन केलेलं भगवंताचा प्रेमभाव आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हा प्रेमभावच तुम्हाला भगवंतांचं दर्शन घडवेल. हे अभंगांचं चिंतन हे नुसतंच वेळ जाणून काढण्याचं धोरण नाही आहे. त्याच्यामधून तुमच्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये हा प्रेमभावाची ज्योती प्रकट व्हावी आणि या ज्योतीच्या प्रकाशात आपल्या अंतःकरणातले सगळे दोष अंधकार दूर व्हावा आणि समोर भगवंत उभा आहे त्याला पाहता यावं, ही खरी अपेक्षा आहे. बघा, दक्षिण भारतामध्ये देवळामध्ये लाईट नसतात. मग देवाला पाहायचं कसं? तर ज्योतीने पाहायचं. याही देवळामध्ये लाईट नाही आतमध्ये, पण आतमध्ये जर भगवत कथेची ज्योत लावली ना तर आतला भगवंत दिसतो. मी पाहिलाय, तुम्ही पण पहा. म्हणून हे अभंग नित्य श्रवण करा, नित्य ऐका. झालेली सेवा माझ्या सद्गुरू चरणारविंदी अर्पण करून मी त्यांना कोटी कोटी नमस्कार करतो की ज्यांच्या कृपेमुळे मला हा हरिभक्तीचा किंबहुना हरिकथेचा आनंद प्राप्त झाला. त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून अखंड हरिकथेमध्येच आकंठ बुडण्याचं, लीन राहण्याचाच मी प्रयत्न करेन. एवढं म्हणून वाणीला विश्रांत देतो. तसं सद्गुरुचरणार्पणमस्तु. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय 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 जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांतर्यामी प्रभूला माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.